जी हाँ, ये खूबसूरत बेहतरीन नज़ारे हमको देखने को मिले मड़ेघाट वाटरफॉल की तरफ जाते हुए। झरनों का किलकिल करता पानी, सभी तरफ हरियाली, जन्नत सा ये रास्ता हमें देखने को मिलता है जब हम चलते हैं मड़ेघाट की तरफ और वाटरफॉल जाते हुए। ये ऐसे अनेक से स्ट्रीम्स बहते हुए आपको दिखाई पड़ेंगे जो बहुत सुहावने। मढे घाटामध्ये असे एक नाही असंख्य धबधबे पाहायला मिळत आहेत. त्यातला हा एक निसर्गाच्या कुशीमध्ये मढे घाटाचा हा आविष्कार. हा क्या बात है. मढे घाटातील हा एक अद्भुत नजारा. हबीबी कम टू सह्याद्री, अशक्य सुंदर सह्याद्री. ही सगळी डोंगर रांग आणि आपल्या एक्झॅक्ट पाठीमागे ढगात दाटलेला, ढगात हरवलेला तोरणा आणि ते आमची वारा आहे की हा धबधबा उलटा व्हायला सुरुवात झाली आहे. हा जो प्रवाह आहे हा थेट असा, आता पाऊस कमी असल्याने किंवा पावसाची सुरुवात असल्याने हा जरा कमी रौद्र दिसतोय आणि तिथेच समोर तिथून सुरू होतो मढेघाट धबधबा, त्याला लक्ष्मी धबधबा पण म्हणतात. आणि आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळतंय. वाऱ्याने हा रिव्हर्स वॉटरफॉल झाला. नाने घाटचा फील इथे काय नाने घाट में. मढेघाट धबधबा जिथून खाली कोसळतो तो पॉईंट आता पाहून झाला आणि त्याच्या थोडंसं अलीकडनं आलं की असा एक रस्ता जातो बाजूला आणि आता या पॉईंटने आपण सरळ गेलो की एक सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. धबधबा कसा समोरून कोसळतो हे आपल्याला समोरच्या पठारावरून पाहायचं आहे.
काय रस्ते झाल्यामुळे अगदी व्ह्यू पॉईंटपर्यंत गाड्या येतात. सुविधा आहे, असुविधाही आहे. आणि आपले काही मित्र ऑफ रोडिंग करतात ना. आता जो पॉईंट आहे ना इथं बघ, तो आपण पाहणार आहे. तिथून समोरून दिसतं की धबधबा कसा शांत खाली पडतो. आणि फायनली वी आर ॲट मडेघाट धबधबा. खूप दिवस झाले यायचं होतं आणि आज आनंद होतोय. गडकरी ॲट मडेघाट वॉटरफॉल. सर्वदूर सह्याद्री, मागे रायलिंग पठार दिसेल आपल्याला आणि इथे समोर हा मडेघाट वॉटरफॉल. म्हणजे आपल्याकडे दुचाकी असेल, टू व्हीलर असेल तर या नाणेमाची व्ह्यू पॉईंटपर्यंत सरळ येता येतं. इथे जे स्थानिक आहेत हे ह्या पॉईंटला ज्यांनी मॅगी चहाची दुकानं लावली त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की हा जवळच एक पॉईंट आहे. एक 10 मिनिटाचं वॉक आपण केलं तर ह्या पॉईंटला मिस करू नका असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आता हे जे काय पाहत आहे सगळी हिरवी चादर, सह्याद्रीचं वैभव आणि आनंद घ्यायचा. हर दिन नया है, हर सुबह नहीं है अगर उसकी शुरुआत सह्याद्री. अशी सुंदरशी वाट. इकडे बघा, इकडे बघा. नशीब आहे आपलं आज कोणीच नाही पगार साहेब. आज मंगळवार. त्याच्यापेक्षा लक्ष्मी व्यवसायिक जास्त आहे. बघूयात. जर सगळीकडे डोंगर वाटा असतील आणि त्याच्यामुळे सुरू होणारे धबधबे, आता थोडा पाऊस थांबला त्यामुळे धबधबे स्थिर झाले असतील. नाहीतर जर पाऊस आला आणि पाऊस पडत राहिला तर बाकीचे व्ह्यू नष्ट होतात. आणि आज मंगळवार, तारीख आहे आजची 17 असावी. 17 बरोबर. मंगळवार तारीख 17 बरोबर. जून 2025. त्या बाद. आणि थोडंसं हॉट डे असल्यामुळे इथे गर्दी पण कमी आहे ना. गर्दी नाहीच तरी चालेल. वीक डेजला येण्याचा हा फायदा असतो. अर्थात आता सुट्ट्या असतील म्हणून येणं सोपं. नाहीतर शनिवार रविवारी जायला लागतं ना. 0% काही म्हणजे असं प्रदूषण काहीच नाही ना. प्रदूषण करणारे आपणच आहोत की महाराज. इधर आने का, प्रदूषण करने का, वापस जाने का, आहे का नाही. येस. हे बघा असं सुंदरसं दृश्य डोळ्यात किती साठवावं असं वाटतंय. वा. नाणेमाचीचा व्ह्यू कॅप्चर करत असणारे हे ट्रेकर्स असावे. आम्ही दुसऱ्या बाजूला आहोत, मडेघाटच्या बाजूला. आणि हे एवढं अंतर आमचं आहे. आणि नाणेमाची 2 टप्प्यात पडणारा हा जुरासिक पार्क सारखा असणारा हा धबधबा त्या उंचावरनं पडतो आणि पुन्हा पूर्ण खाली तो जात असतो. आणि डोळ्यांचं पार न भेटणारा हा थोडंसं प्रपात पाहिला की लक्षात येतं की काय लक्ष्मी धबधबा पाहिल्यानंतर जर दुसरं काही इथे महत्त्वाचं पाहण्यासारखं असेल तर तो आहे हा पॉईंट. आणि हे जे आपण समोर पाहत आहे हे दृश्य आहे अजस्र नाणेमाची वॉटरफॉलचं. अर्थात खूप फिरून पलीकडे जायला लागेल तेव्हा त्याला ॲक्सेस आहे. ट्रेक पण सुंदर आहे. लवकरच काबीज करू नाणेमाची
समाधान झालंय की एवढ्या लांबून हा जुरासिक पार्क पडणारा धबधबा माझ्या सह्याद्रीचा, येस माझ्या सह्याद्रीचा. नाणेमाची सू यू व्हेरी सून, लवकरच भेटायला येऊ. हा 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 360 डिग्री ऑफ सह्याद्री विथ व्ह्यू ऑफ नाणेमाची वॉटरफॉल. मग आता दोन्ही पॉईंट पाहून झालेत काय पगार साहेब? येस येस येस. म्हणजे आम्ही आलो तर फक्त लक्षित धबधबा मडेघाट पाहण्यासाठी, पण आल्यावर जे काय माहिती मिळाली त्यानुसार इथला जो क्लास व्ह्यू आहे तो एन्जॉय केला. अगदी त्या पॉईंटला ॲमेझॉन सारखा धबधबा आणि हा प्रति ॲमेझॉन धबधबा आपण असं त्याला म्हणू शकतो. माची नाणेमाची. त्याच्यामुळे तो पाहिला. आणि कॅमेराची गंमत अशी आहे की तिथे त्या पॉईंटला खाली धबधब्याच्या बेसला जी काही लोक ट्रेकर मंडळी झाली आहे तीही पाहता आली. याचा अर्थ लवकरच नाणेमाचीला जाण्याचा योग आहे असं दिसतंय काय पगार साहेब? येस येस येस. छान छान हे आहे ते. आज पाऊस न आल्यामुळे आपल्याला जरा मोकळं फिरता आलं, पाहता आलं नाही का. रिस्ट्रिक्शन देतात मध्ये मध्ये येतोय पाऊस, पण ठीक आहे तो त्याचं काम करतोय आणि आम्हाला मुभा देतोय की आम्ही चालत राहावं, फिरत राहावं, येस मुक्त निवांत भटकतोय. आणि हा सगळा परिसर आता पाहून झालाय. आता परतीला निघायचं आहे कारण आता माझ्या मते 1:15 झाला असेल काय. हो. आणि 21 तो जा रहा है लेकिन प्रॉमिस ये है कि फॅमिली के साथ वापस आएंगे. यस. पुन्हा लहान मुलांना हे सगळं दाखवायचं त्यामुळे घेऊन येऊ. आज जणू काही ट्रायल ट्रेक झाला असं समजू. ऐकलं छान आहे इकडे जो काही परिसर आहे. आज मगाशी म्हटलो की वीकडेज असल्यामुळे गर्दी कमी असते आणि बहुधा फिरताना हे लक्षात येतं की विकेंडला गर्दी होते, टाळता येत नाही. त्यामुळे आजचा ट्रेक सगळ्यात जास्त आनंद त्याच्यामुळे झाला आहे की गर्दी कमी, मनसोक्त निवांत सगळं पाहता आलं नाही का. हो हो. यस. आणि शेवटची करवंद जी काय मिळाली पगार साहेब. हो खूप छान. आणि आपण जे म्हणतो करवंद खाताना मला तर असं वाटतं की जे करवंदाचा जो रेट असेल 10 रुपये 20 रुपये असेल, बार्गेनिंग न करता द्यावं. एक छोटासा काटा लागला तर अजून सुद्धा त्याचं सुलसू करते. ती जे लोक काढत असतील करवंद त्यांना किती त्रास होत असावा किंवा त्यांच्या स्किलला आपण ते एक करू शकतो. एक्झॅक्टली ते करवंदाची किंमत करू नये नाही का. खरंच चांगला संदेश दिला तुम्ही पगार साहेब. येस. गावकऱ्यांचे जे आपले इथली लोक आहेत स्थानिक त्यांना रोजगार मिळू देत, त्यांना 2 पैसे मिळू देत नाही का. करवंद खावीत खरंच. येस.